आजी काय सांगाल आपल्या भागातल्या रस्त्यांची अवस्था काय ते? अहो आम्ही जवळजवळ 40 वर्ष झाले सर. आता आम्हाला इकडं साधारण मुरुम सुद्धा नाही आमच्या दारामध्ये. आम्ही का मतदान देते नाही का, बरं करते नाही का. आमच्या घरात जवळजवळ 9-10 मत आहे माझ्या. तर मी दवाखान्यात चालले, उभं राहायचं थरक होतं माझं. तर मी इकडं पडले चिखलामध्ये. रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे आपण पडला असं सांगण्यात येतं आपल्याला. मला हात धरे पडून मी. तर रस्ता नसल्यामुळं मी इकडं पाऊस झाल्यानंतर मला बाहेरच निघता येत नाही. मी बदाबद पडत येत. आपण पडले होते, आपली तब्येत बरी का आता? नाही ना, मला चालताच येत नाही. आणि गावात सगळ्यांनी याचं सकाळ येत नाही एवढ्या जागात. नमस्कार, स्वागत करतोय सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये. तर मंडळी, कोपरगाव तालुक्यातील खडकी या परिसरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांच्या त्याचबरोबर गटारींच्या लाईटिंगच्या काही समस्या आहे. तर आत्ताच जस्ट काही वेळापूर्वी येथील खडकी येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी नगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडनं पूर्णपणे पाहणी करून घेतलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी येथील काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याकडनं या विभागाविषयी पूर्णपणे माहिती आहे ती जाणून घेऊयात. काय सांगाल काका? घरपट्ट्या नळपट्ट्या भरतो आम्ही, वृक्ष कर भरतो आम्ही, स्वच्छता कर भरतो आम्ही. आणि ही जी परिस्थिती नागरिकांची, हे कोणाकडे आम्ही दात कोणाकडे मागायची हे तरी सांगा. साधारणतः हे प्रश्न आहे आपल्या किती दिवसापासून प्रलंबित आहे? आमच्याकडे 4-5 वर्षापासून चालू आहे. 4-5 वर्ष. हो, आम्हाला घरातून बाहेर पडायला सुद्धा जागा नाही. तुम्ही पाणी बघा, आता हे पाणी बघा, इथे घेऊन आमच्या दारात पाणी बघा. पाठीमागच्या बॅक साईडला जाऊन गटरीची सोय नाही, पुढून जायला रस्ता नाही. आणि तुम्ही कर भरता, आम्ही पैसे भरतो. दरवेळेस गेलं काय ते सांगते होईल. आम्ही मागच्या वर्षी या रस्त्यासाठी, मुख्य रस्त्यासाठी, दोन्ही रस्त्यासाठी उपोषणाला बसलो. PWDने आम्हाला पत्र दिलं का भाऊ आम्ही त्याचं मोजमाप करून रस्त्याची मंजुरी करतो. नगरपालिकेने पण दिलं, पण या भागात कामच व्हाय ना. खडकी भागामध्ये पण नाही. आणि पूर्ण प्रभाग आमचा नवीन 2 नंबर प्रभाग झालाय. आज सगळ्या नागरिकांनी गेल्या 8 दिवसापासून एकमेकाला विचारात घेऊन ठरवलं का भाऊ सगळे मिळून आपण नगरपालिकेत जाऊ. आज गेलो तर तिथे शिवसाहेब नाही, पापडेवाल साहेबांची आम्ही भेट घेतली. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही घेऊन आलोय, आमच्या समस्या दाखवलेल्या. लहान मुलं चेंबरमध्ये पडते. मुख्य रस्ता तुम्ही बघितलाय आता येताना, तर त्या रस्त्याला अक्षरशः चिखलमय रस्ता. 3 दिवसात 5-5 दिवस तो रस्ता सुकत नाही आमचा. वरचं पाणी वाहून खाली येतंय. गटरवाला गेला, 2 दिवसात गटर तयार केली, निघून गेला. सगळं म्हणजे जे काय कामं होते ते चुकीचे झालेले आतापर्यंत. आणि जे काय आता जे झाले चालू काही कामं ते एकदम खालीवर गटारी, रस्त्याची लेवल नाही, सगळं बोगस कामं चालू आहे. घरात पाणी घुसायच्या पहिले यांनी ना मागची गटार आहे ना, ते 150 एकरचं जे पाणी येतं ती लगेच पाईपलाईन करून किंवा त्याची नगरपालिका कर्मचारी लावून ते पाणी काढायची व्यवस्था करावा, जेणेकरून 8 दिवसामध्ये आमच्या घरात पाणी जाणार नाही, अशी आम्हाला विनंती. हा दलित वार्ड आहे आणि 5 वर्षाला याला निधी येतो. 1 रुपया काम नाही आलं 5 वर्षापासून. दाखवा नारळ नगरपालिकेने 5 वर्षात फोडलं का, मग आम्ही सांगतो काय. प्रत्येक नळ कट करायला येत्या, लाईट बिल भरलं तर वायर कट करायला तर स्ट्रीट लाईट नाही, कुठं स्ट्रीट लाईट पण नाही. बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे 50 वर्ष झाले पण तिथे गटरच नाही. म्हणजेच आपल्याकडनं जे सांगण्यात येते निधी वगैरे सर्व काही मंजूर झालेला आहे, पण कामं होत नाहीये. नाही ठराविक काही निधीच नाही आला. या निधीच येईल नाही 1 रुपया पण. आले त्या 2 गटरी आहे त्या पण व्हायना नाही. 2च गटरी झालेल्या 5 वर्षात. सर्वसामान्य नागरिकांचे पैसे आमच्याकडे आतापर्यंत 5 वर्षापासून जे काम मंजूर झालेले आतापर्यंत ते त्या 5 वर्षामध्ये आमच्याकडे एकही काम झालेलं नाही. आमच्याकडे अक्षरशः अशी परिस्थिती, आमच्या स्वतःच्या मुलींना शाळेत जायला सुद्धा रोड नाही अशी परिस्थिती. त्या जर शाळेत गेल्या तर आम्हाला त्यांचा ड्रेस आमच्या संघ घेऊन जावं लागतो की बाबा पडतंय का काय. त्याच्यानंतर अशी परिस्थिती आमच्या रोडची गटारीची झालेली, अक्षरशः आम्हाला चालायला पण रोड नाही. आता महत्वाचं मत सांगतो, आता नगरपालिका विलक्षण लागतंय. हे जर कामं नाही झाली तर आम्ही सगळे नागरिक एकत्र येऊन बहिष्कार टाकणार आहे. आमच्या खडकीमधली परिस्थिती अशी आहे का गटारी, रोड काहीच एकदम व्यवस्थित नाही. लहान पोरांना जायला रोड नाही आणि इतकं दुर्मिळ अवस्था झाली आहे खडकीची. या ठिकाणी फक्त इलेक्शन असलं तर त्या टायमापुरतं येत्या बोलतात गटरी होईन, हे होईन, निधी येईन, पण निधी कुठं गेला अजूनपर्यंत हे आम्हाला माहिती नाही. आणि रोड व्यवस्थित झालेले नाही या ठिकाणी. आणि खडकीमध्ये एकदम विचित्र अवस्था झाली आहे. खडकी कोपरगाव नगरपालिकेत आहे का नाही त्याचं आम्हाला कळत नाही, असं वाटायला लागलं आता. नाही तर ग्रामीण त्यांनी जाहीर करून टाकावं आम्हाला, आम्ही ग्रामपंचायत लढू. नगरपालिकेने आम्हाला 4 वर्षाचा हिशोबच द्यावा, इकडे काय केलं म्हणून. बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आता आज खडकीची पाहणी करण्याकरता ज्यावेळेला सर्वपक्षीय सगळे खडकीवासी आज नगरपालिकेत गेले, नगरपालिकेत गेल्यानंतर सर्वांनी अशी मागणी केली की नगरपालिकेचे अधिकारी आमच्या बरोबर पाठवा, त्यांना इथली परिस्थिती ऍक्च्युअली कळू द्या. त्या अनुषंगाने सगळे अधिकारी आपल्या बरोबर आले, त्यांनी पाहणी केली. ज्या अनुषंगाने आज पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाच्या दिवसामध्ये काही कामं होत नाही आम्हालाही पण समजतं, परंतु जे कामं मंजूर आहे ते कामं तात्काळ आणि लगेच चालू करावे एवढी आमची मागणी आहे. छोट्या छोट्या समस्या असतात नागरिकांच्या, ज्या घंटागाडी येणे, कचरा उचलणे,
नळ कुठं लिकेज असला तो काढणे, ज्यांना चेंबर नसेल ते चेंबर लवकरात लवकर दुरुस्त करणे, या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लवकरात लवकर तात्काळ नगरपालिकेने मंजूर करावी. आणि तुम्ही आम्हाला कारण अजिबात सांगू नका की निधी नाहीये किंवा साहेब नाहीये किंवा घंटागाडीला प्रॉब्लेम आहे की ह्या तुमच्या वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, याचा आमच्या जीवनाशी काही संबंध नाही. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की नागरिकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळू नका. लवकरात लवकर जे कामं मंजूर आहे ते कामं लवकरात लवकर कळा. असे काही घर आहे तिथं अँब्युलन्स जाऊ शकत नाही, अशा लोकांची अवस्था आली. तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे का? त्या ठिकाणी कमीत कमी अँब्युलन्स तरी आली पाहिजे, ते तरी रोड करून द्यावं त्या घरापर्यंत अँब्युलन्स झाले असेल. जो है हमारे खड़की के अंदर हमारा रास्ता भी सही नहीं है और पानी पूरा जमा होता है यहाँ पर. इमरजेंसी जो पेशेंट रहते हैं जो दवा खाने के लाइन से बोलो, इतनी तकलीफ होती है, इतनी त्रास होती है. डिलीवरी का पेशेंट होता है या कोई भी पेशेंट होता है तो यह त्रास होता है. यहाँ पर पानी पूरा जमता है और पीछे गटर इतनी भरी हुई है कि ना गटर साफ होती है, ना गटर का कोई सफाई करने वाला आता है अधिकारी. और जब नगर पालिका जब आती है वसूली के लिए तो फौरन बोलती है कि वसूली जमा. नगर पालिका से हम गुजारिश करते हैं और आमदार से भी कि भाई हमारी जो गटर है पीछे, उसकी वजह से जो हमारे बच्चे बीमार हो रहे हैं, डेंगू हो रहा है या फिर मलेरिया हो रहा है, उसके अलावा जो है तो टाइफाइड वगैरह है, निमोनिया वगैरह है, ऐसी बीमारियां जो है तो हमारे बच्चों को लग रही है. तो हम ये चाहते हैं कि पैसे वसूली करतात. आमदार और नगर अध्यक्ष जो है उनसे भी गुजारिश करते हैं और सीओ वगैरह जो भी है उनसे हम दरख्वास्त करते हैं कि हमारी खड़की के अंदर जो पानी जमा हो रहा है और बस्ती के अंदर जो पानी घरों में घुस जाता है. सांगा ताई, बोला काय समस्या आपल्या. हा बघा, हा रस्ता आहे ना, हा भरपूर वर्ष झाले आम्ही भरपूर तक्रार दिली, पण हा रस्ता पण क्लिअर झालेला नाही. आणि पाठीमागची नाली 12 वर्ष झालेले, पाठीमागून पण घाण जायला जागा नाही, काहीच नाही. आणि सगळेच जण आजारी पडताय. निम्मी नाही पूर्ण खडकी आजारी आहे. आम्ही सुद्धा आजारी असल्यामुळं थोडंसं लेट झाले मी इथं यायला. हे रस्त्याची सोय करावी लवकरात लवकर आणि गटारीची सोय करावी लवकरात लवकर, बस एवढीच नम्र विनंती. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की खडकी परिसरामध्ये सर्व जे काही येथील काही ग्रामस्थ यांची सर्वांची एक मागणी आहे की लवकरात लवकर पावसा पाण्याचे दिवस आहे, मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होता. रस्ते जे आहे ते कुठल्याही प्रकारे चांगले राहिलेले नाहीये. त्याचबरोबर गटारींच्या पण समस्या आहे. पावसाचं जे पाणी आहे ते प्रत्येकाच्या घरात या ठिकाणी घुसलं जात आहे. त्यांच्याकडनं असंही सांगण्यात येते की जवळजवळ मागच्या 4 ते 5 वर्षापासून आमच्या भागामध्ये काही निधी वगैरे जो आहे तो मंजूर झालेला आहे, पण कुठल्याही प्रकारे 1 रुपयाचं सुद्धा जे काम आहे ते खडकी या परिसरामध्ये झालेलं नाहीये. तर त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमचे जे कामं आहे ते प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करावे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.